राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत। विदर्भ वगळता इतर विभागांमधील शाळा आजपासून सुरू होणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत, तर मुख्यमंत्री पालघरमधील शाळेला आज भेट देणार आहेत। अजित पवार बारामती तर शिंदे साताऱ्यात या विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये आजपासून शाळांना सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करतील। यासाठी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री तिथे उपस्थित राहतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या कडोली जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करतील। तर राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। इम्तियाज, आजपासून शाळांना सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचं स्वागत देखील करण्यात येणार आहे। नक्की कृपा, गेल्या आता 1.5 महिन्यापासून पूर्णतः उन्हाळी सुट्टी संपलेली आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस नक्कीच प्रत्येक लहान मुलांसाठी आनंदाचाच असतो। त्यासाठी पालक वर्ग पूर्णतः या आपल्या लहान चिमुकल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी पूर्णतः सज्ज झालेली आहे। शाळा गेल्या 10 दिवसापासून रंगरंगोटी आणि मुलांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने सज्ज झालेलं आहे। माझ्या पाठीमागे पूर्णतः जी शाळा आहे सातारा जिल्ह्यातल्या कोडोली आणि त्या परिसरातल्या अशा या शाळा पूर्णतः रंगरंगोटी करून लहान मुलांना पूर्णतः त्यांना अट्रॅक्ट कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून शाळा अशा या दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने रंगवल्या गेलेल्या आहेत। आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे स्वतः सुपुत्र आहेत आणि ते गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विशेष करून आज सातारा जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री हे आज साताऱ्यातल्या कोडोली या शाळेत मुलांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक आहेत। आवर्जून त्यांनी 2 दिवसाच्या या सुट्टीनंतर साताऱ्यातल्या कोडोली या शाळेमध्ये ज्या प्राथमिक जे सरकारी शाळा आहेत याचा जास्तीत जास्त दर्जा वाढावा, या शाळेकडे खाजगी शाळाच्या ऐवजी सरकारी शाळांमध्ये या ठिकाणी पालक वर्गांचा कल वाढावा आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं यावं, यासाठी राज्य शासन त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातलं शिक्षण मंडळ हे देखील या ठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि या दृष्टिकोनातून याला जास्तीत जास्त ताकद मिळावी म्हणून राज्यभर याची मोहीम राबवण्यात येत आहे। आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दरे गावात आहेत। गेल्या 2 दिवसापासून त्यांनी सातारा जिल्ह्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे। अगदी विशेष करून नवीन महाबळेश्वर प्रकल्प असो किंवा साताऱ्यातला शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून असो, विशेष करून त्यांनी ठोस पावलं त्या ठिकाणी टाकलेली आहेत। कोयना कांदाटी सोळशी विभागातल्या देखील शाळांचा दर्जा देखील जास्तीत जास्त सुधारण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्राथमिक शाळा किंवा डोंगरी कपारीमध्ये असणाऱ्या शाळांना देखील कुठल्याही परिस्थितीत अडथळा येऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सूचना देखील दिलेल्या आहेत। आणि आज स्वतः ते वाहनाने पूर्णतः त्या ठिकाणी साताऱ्यात 11 वाजता दाखल होत आहेत। त्यासाठी कोडोली शाळा पूर्णतः त्या ठिकाणी रंगरंगोटी करून उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी देखील सज्ज झाले आहेत। मात्र स्वतः उपमुख्यमंत्री आज मुलांचं स्वागत करणार आहे। चिमुकल्या मुलांना त्या ठिकाणी आज शाळेत येण्यासाठी विशेष करून एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यात एक सगळ्या घराघरामध्ये परिचित, अगदी लहान मुलांपासून एकनाथ शिंदे परिचित आहेत। त्यामुळे लहान मुलांना देखील उपमुख्यमंत्री आज जवळून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। याचा अट्रॅक्शन देखील लहान मुलांना आहे। कृपा, निश्चितच धन्यवाद इम्तियाज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत। विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये आजपासून शाळांना सुरुवात होणार आहे। तर या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी प्रवीण भाबरे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रवीण, विदर्भ वगळता आजपासून शाळांना सुरुवात होणार आहे। आज शाळेचा हा पहिला दिवस असणार आहे। जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत देखील करणार आहे। तिथल्या विद्यार्थ्यांचा एकूणच उत्साह आज वाढेल।
नक्कीच कृपा. एकूणच पाहायला गेलं तर नवीन शैक्षणिक वर्ष 2025-2026 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे. एकूणच पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालघर जिल्ह्यातील दुर्वेश येथील जी श्री जिल्हा परिषद PM श्री जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेत मुख्यमंत्री हे येणार आहेत आणि येथील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना गणवेश व जे वह्या पुस्तकांचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. त्यासोबत या दौऱ्यामध्ये शिक्षण विभागाचे सचिव व आयुक्त हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे ही जी PM श्री जी शाळा आहे दुर्वेश येथील, ही शाळा ही अद्ययावत शाळा मानली जाते. एकूणच पाहायला गेलं तर या शाळेमध्ये अत्याधुनिक लॅब आहे. त्याचप्रमाणे वनौषधी जे झाडांचे जे वनौषधी जे आहेत त्यांचे सुद्धा प्रकार आहेत आणि त्यांची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री हे करणार आहेत. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, या पालकांशी देखील संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत या शाळा आजपासून सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सर्व तयारी पालघर जिल्ह्यात झालेली पाहायला मिळते. राज्यातील एकूण 100 शाळांना भेट या कार्यक्रमा अंतर्गत 16 ते 17 जून या कालावधीमध्ये एकूण 142 शाळांना लोकप्रतिनिधी आणि स्थानिक जे नेते आहेत हे मंडळी भेट देणार आहेत. तेथील विद्यार्थ्यांशी व जे पालक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे व यातूनच कुठेतरी शाळेतील गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सकारात्मक बदल होतील अशी आशा बाळगली जाते. कृपा. निश्चितच प्रवीण, तुम्ही असेच आमच्याशी जोडलेले राहा. आपले आणखी एक प्रतिनिधी विकास कोकरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विकास, आजपासून शाळांना सुरुवात होतीये. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कडून तर या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येणारच आहे, पण खरं तर एखाद्या विद्यार्थ्यासाठी शाळेचा पहिला दिवस हा खूप विशेष असतो आणि त्या अनुषंगाने शाळांकडून काही अधिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत का? नक्कीच रूपा. आज राज्य सरकारच्या माध्यमातून जो शाळा प्रवेश उपक्रम त्या ठिकाणी साजरा करण्यात येतोय किंवा प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये हा राबवण्यात येतोय, कुठेतरी या लहान मुलांमध्ये शाळेचा पहिल्या दिवसाचं एक कुतूहल असतं आणि हे कुतूहल कायम टिकून राहावं, शाळेमध्ये मुलांच्या पटाची संख्या वाढावी यासाठी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवण्यात आला आहे हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा काटेवाडी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तर मुख्यमंत्री अगोदरच पालघरमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी साताऱ्याचे सुपुत्र असल्यामुळे ते साताऱ्यातल्या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये ते जाणार आहेत. आजपासून खर तर या शाळा प्रवेशोत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होते. साधारणतः 6 ते 14 वयोगटातील ही जी काही बालकं आहेत त्यांची 100% पटनोंदणी होण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी नव्याने काही प्रवेश होणार आहेत. या बालकांचे स्वागत त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्या ठिकाणी हे अधिकारी करतील. यामुळे मुलांमध्ये शाळेचं कुतूहल निर्माण राहिलं आणि आपसुकच जे जिल्हा प्राथमिक शाळा ज्या ओस पडू लागल्या आहेत यामध्ये मुलांची पटसंख्या वाढेल, मुलांना या शाळेबद्दल त्या ठिकाणी कुतूहल निर्माण होईल. यामध्ये प्रामुख्याने शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचे वाटप देखील असे विविध उपक्रम असतील, त्याच्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके असतील, गणवेश वितरण असतील, असे विविध उपक्रम त्या ठिकाणी या शाळांमध्ये राबवण्यात येणार आहेत. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी शाळांना त्या ठिकाणी पूर्वतयारी करण्याच्या सूचना देखील प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. 100 शाळांना भेटी देणे या उपक्रमामध्ये जवळपास जिल्हा परिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथले स्थानिक प्रतिनिधी असतील, तिथल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटीचं नियोजन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. यामुळं एकंदरीत या जी काही जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागल्या आहेत यामध्ये कुठेतरी त्यांच्यामध्ये पटनोंदणी व्हावी आणि त्या मुलांमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण व्हावी. एकंदरीत राज्य शासनाने हा जो उपक्रम चालू केला हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे. रूपा. निश्चितच धन्यवाद. खरं तर प्रवीण भाबरे, इम्तियाज मुजावर आणि विकास कोकरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन याबद्दलचा आढावा घेतला. तुम्हा तिघांनाही धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.